वाङ्मय सेवा आमच्यासारख्या मुक्तविहार करणाऱ्यांना जगात बांधून ठेवणारी वस्तू कोणतीच नाही, परंतु ते देखील प्रेमामुळे बांधलेले राहतात. जो लोकहितकारक ज्ञानसंग्रह आपण केला आहे तो लोकांना देऊनच मरावे ही उत्सुकता त्यांना असते. जसजशी वृद्धावस्था येते, मृत्यूचे भान होऊ लागते, तसतशी ही इच्छा अधिकच वाढत जाते की हे सगळे एकदा समाजाला देऊन नंतर जेथे जाण्याची फारच ओढ लागलेली आहे त्या निजगृही निघून जावे. खरोखर एक वेळ अशी येणार आहे जेव्हा मी हे शरीर फेकून प्रभूच्या पाळण्यात बसेन. या नुसत्या स्मरणाने मला उत्साह वाटू लागतो. पण तरीही हे संचित, ते ज्ञान किंवा अज्ञान काहीही असो, पण ज्याचा आम्ही ज्ञान समजूनच संग्रह केला आहे ते समाजाला देऊनच मोकळे व्हायचे आहे, एवढी इच्छा बाकी राहते. भक्तिमार्गाचे भागवत, तुलसी रामायण, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथ फार उच्च कोटीचे ग्रंथ आहेत. माझ्यावर त्यांचा फार प्रभाव आहे. इतका प्रभाव आहे की जर कधी मन निरुत्साही झाले, अशी स्थिती क्वचितच आली आणि त्यावेळी तुकारामाचा एखादा अभंग किंवा ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या किंवा तुलसी रामायणाच्या 4 चौपाया वाचल्या तर मन प्रसन्न होते. असा अनुभव पण मला आला आहे. तरी देखील हे ग्रंथ पचवून नवीन दूध तयार करून समाजाला दिले पाहिजे असे मी मानतो. गाय कडबा खाऊन दूध देते तसेच करायचे. हे ग्रंथ पौष्टिक आणि मधुर आहेत, त्यांचे दूध बनवून लोकांना दिले पाहिजे. असे न केले तर काय होईल? ते कधीच पचू शकणार नाही. न आवडणाऱ्या अशाही गोष्टी भक्तीबरोबर भक्तिमार्गात दाखल होतात. म्हणून या ग्रंथांचे दूध बनवावेच लागेल. समन्वयाद्वारे साम्य. माझी चिंतनाची पद्धत समन्वयाची आहे आणि शेवटी मी साम्याची आशा ठेवतो. समन्वय पद्धतीने विचार करण्याची आणि तत्परिणामी साम्यापर्यंत पोहोचण्याची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून गीतेत आलेल्या शब्दाच्या आधारानेच गीतेला मी साम्ययोग नाव दिले. अभिधेयम परमसाम्यम. प्राप्तव्य वस्तू साम्ययोग आहे आणि समन्वय ही पद्धती आहे. माझ्या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत देखील आम्ही समन्वय पद्धतीने साम्ययोगापर्यंत पोचावे ही दृष्टी आहे आणि माझ्या तत्त्वज्ञानात्मक साहित्यातही साम्ययोग फलित आहे आणि समन्वय पद्धती आहे. माझे सर्व मौलिक साहित्य मराठीत आहे. जरी हिंदी, उर्दू वगैरे भाषा मला येतात तरी मराठीवर माझी जी पकड आहे तशी दुसऱ्या भाषांवर नाही. 1923 साली महाराष्ट्र धर्म मासिकात उपनिषदांचा अभ्यास या मथळ्याखाली मी 4 लेख लिहिले होते. त्यांचे पुढे पुस्तक बनले. माझ्या दृष्टीने उपनिषद एक प्रातिभ दर्शन आहे. माझ्या जीवनात गीतेने आईचे स्थान घेतले आहे, ते तर तिचेच आहे. पण मला हे माहीत आहे की उपनिषद ही माझ्या आईची आई आहे. त्या श्रद्धेने उपनिषदांचे मनन, निदिध्यासन गेली अनेक वर्षे माझे चालले आहे. त्यातील एक बिंदू या पुस्तकात आहे. हे माझे पहिले लेखन आहे. अत्यंत कठीण आणि सखोल ग्रंथ आहे, पण त्यात काही विशेष फरक करण्याची आवश्यकता आज देखील मला वाटत नाही. आज ते लिहिले असते तर इतके कठीण लिहिले नसते, पण विचारांच्या बाबतीत काहीही फरक झालेला नाही. भगवान बुद्धाचा उपनिषदांच्या अध्ययनाशी वास्तविक काही संबंध नाही, परंतु त्या पुस्तकाची समाप्ती धम्मपदाच्या एका वचनाने केली आहे. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ दर्शन या माझ्या पुस्तकात देखील बुद्ध आणि वेदांत यांच्या समन्वयाचा विचार मांडला आहे. 1923 ते 1944 सालापर्यंत एक विचार झाला. त्यात मला बौद्धांचे सतत स्मरण होते आणि 1923 ते 1960 पर्यंत वेदांत आणि बौद्ध दर्शनाचा समन्वय झाला पाहिजे हा विचार सतत मनात होता. बौद्ध दर्शन आणि वेदांत असे म्हणण्यात जी तत्त्वज्ञाने साधनेच्या बाबतीत परमेश्वराला वेगळे ठेवून विचार करतात ती सगळी एका बाजूला, आणि परमेश्वराची मदत आवश्यक मानून जी दुसरी तत्त्वज्ञाने बनली आहेत ती दुसऱ्या बाजूला, हा आशय आहे. पहिली आत्म्यावर विसंबून आहेत, दुसरी परमेश्वराच्या कृपेचे आवाहन करणारी आहेत. या 2 प्रकारच्या दर्शनांचा समन्वय झाला पाहिजे.
तेव्हाच तत्वज्ञानाचे समाधान होईल आणि तेव्हाच जीवन विचाराचे समाधान होईल. म्हणून मी जेवढे ग्रंथ लिहिले त्या सर्वात वादसमाप्ती आहे. गीता प्रवचने पहा, त्यात वाद मिळणार नाही. त्यात तात्विक विचारांचा आधार न सोडता, परंतु कोणत्याही वादात न पडता रोजच्या उपयोगाच्या गोष्टींचाच उल्लेख आहे. साम्य सूत्र माझा जवळजवळ शेवटचा ग्रंथ आहे. या ग्रंथात देखील माझी दृष्टी समन्वयाचीच आहे. गीतेचे साम्य योगपर विवरण गीता प्रवचने या ग्रंथात लौकिक शैलीत मांडले आहे. त्याचे संस्कृत सूत्रांच्या रूपात ग्रथन करता आल्यास करावे असे पुष्कळ दिवसांपासून मनात होते. ओरिसात कोरापूट जिल्ह्यातील घनदाट जंगलातून भूदान यात्रा महिनेच्या महिने चालली. त्यावेळी या सूत्रांचे ग्रथन करण्याची वृत्ती झाली. गीता प्रवचनेत अशासारखीच सूत्रे मराठीत दिली आहेत, पण ही संस्कृत सूत्रे अधिक व्यापक अर्थाचा समावेश करणारी योजिली आहेत. मला ती चिंतनाला उपयोगी पडतात. मधून ती चित्तात सारखी घोळत राहतात. वेद, उपनिषद इत्यादिकांतील सूचक शब्दांनी ती उपस्कृत आहेत. त्यात मी एक सूत्र लिहिले आहे, शुक जनक योहो एकहा पंथः. शुक आणि जनक यांचा मार्ग एक आहे. ही दोन व्यक्तित्वे घेऊन गीता रहस्यात वाद निर्माण केला आहे. संन्यास मार्गापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ सांगितला आहे. वास्तविक शुकाचा आणि जनकाचा मार्ग एकच आहे. शुकजनकाची एकता जेव्हा आपण लक्षात घेऊ तेव्हा गीतेचे रहस्य आपल्या हातात येईल. ही समन्वयाची दृष्टी आहे. प्रार्थनेतील गोडी वाढविण्यासाठी काही पुस्तके तर मी प्रार्थनेतील गोडी वाढावी, ती रसमय बनावी म्हणून लिहिली आहे. स्वराज्याच्या आंदोलनात सगळ्या हिंदुस्थानात हजारो सत्याग्रही स्त्री पुरुष रोज सायं प्रार्थनेत भक्तिभावाने स्थितप्रज्ञाची लक्षणे म्हणत असत. आज देखील अनेक ठिकाणी त्यांचा समावेश प्रार्थनेत केला जातो. आम्ही देखील आमच्या संध्याकाळच्या प्रार्थनेत हे श्लोक म्हणतो. या श्लोकांवर माझे स्वतंत्र भाष्य आहे. 1944च्या हिवाळ्यात सिवनी जेलमध्ये होतो तेव्हा एका लहानशा मंडळापुढे गीतेतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांवर मी व्याख्याने दिली होती. त्यांचेच पुस्तक बनले स्थितप्रज्ञ दर्शन. 30 वर्षांच्या निदिध्यासाने जो अर्थ स्थिर झाला तो येथे विवरला आहे. सकाळच्या प्रार्थनेत आम्ही ईशावास्य उपनिषदाचा पाठ करतो. त्यावर मी ईशावास्य वृत्ती लिहिले. हे पुस्तक बापूंच्या आज्ञेने लिहिले गेले. बापू ससून हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना मी भेटायला गेलो असता त्यांनी इच्छा दर्शवली होती की मी ईशावास्यावर काही लिहावे आणि मी ती स्वीकारली होती. पण तीव्र कर्मयोगाच्या त्या काळात तितका निवांत वेळ काढणे शक्य नव्हते. पुढे त्रावणकोरच्या हरिजन यात्रेनंतर गांधीजींनी मला आज्ञाच केली की तुझ्या मनाजोगते तू जेव्हा लिहू शकशील तेव्हा लिही. पण तूर्त माझ्यापुरते लहानसे टिपण तरी लिहून देच. त्याप्रमाणे मी एक लहानसे टिपण लिहून त्यांना दिले. ते टिपण प्रकाशनासाठी म्हणून नव्हते, पण मी जेलमध्ये असताना बाहेरच्या मित्रांनी ते प्रकाशित करून टाकले आणि त्याची एक प्रत अचानक जेलमध्ये येऊन थडकली. मग मी जागा झालो आणि 2 महिने त्याच विषयाचे चिंतन करून एक लहानसे भाष्य, ज्याला मी वृत्ती हे नाव दिले, लिहून काढले. पूर्वाचार्यांनी केलेल्या विवरणाहून यात पुष्कळ ठिकाणी भिन्नता आढळते, पण त्यात विरोधासारखे काही नाही. वचनाला अर्थाचा भार होत नाही आणि विचार उत्तरोत्तर पुढे गेल्यास पूर्वाचार्यांच्या परिश्रमाची त्यात सार्थकताच आहे. वेगळे काहीच सांगावयाचे नसल्यास लिहिण्याची गरजच काय. ईशावास्य उपनिषदात साधकाची समग्र साधना थोडक्यात आलेली असल्यामुळे प्रातस्मरणाला ते चांगले उपयोगाचे आहे. ईशावास्याच्या चिंतनात माझ्या जीवनाची कित्येक वर्षे व्यतीत झाली. ईशावास्य वृत्तीत त्या चिंतनाचे सार कमीत कमी शब्दात देण्याचा प्रयत्न आहे. गांधीजींची आज्ञा झाली नसती तर कदाचित एवढेही होऊ शकले नसते आणि ती वृत्ती अंतरात्म्यातच लीन झाली असती. परंतु त्यांच्या आज्ञेत सामर्थ्य आहे. तिने हे लिहवले म्हणून सहजच मी या कर्तृत्वातून मुक्त झालो. ईशोपनिषद माझ्या हृदयाला अवर्णनीय समाधान देते. त्याचे पुष्कळ मंत्र गूढवत भासतात.
पण माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. आपले हार्द माझ्यासमोर प्रकट करतात. तेच मी मोडक्या तोडक्या भाषेत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अभंग व्रते हे गांधीजींच्या मंगल प्रभात या पुस्तकातील काही व्रतांचे अभंगमय रूपांतर आहे. मूळ विचाराचा धागा कायम राखून पूर्णतेसाठी उरलेले विचारांचे अंशही त्यात ओवलेले आहेत. गांधीजींनी पुष्कळ लिहिले आहे, त्यात पुष्कळसे मौलिक साहित्यही आहे. तरी पण त्या सर्वांचे सार मंगल प्रभात आहे. आजच्या पिढीसाठी त्यांनी लिहिले आहे ते सारे इतिहास बनेल, परंतु जे थोडे लिखाण निरंतर उपयोगाचे मानले जाईल त्यात मंगल प्रभात शिरोमणी ठरेल. त्यात वर्णित व्रते काही नवीन नाहीत, परंतु त्यामागील त्यांची कल्पना मौलिक व अभिनव आहे. मी काय केले? मूळची मोकळी गद्य गुजरी साजरी गिरा, न भंगिता अभंगात गुंफिली परमादरे. रामनामाविषयी गांधीजींच्या विचारांचा संग्रह अगदी ऐनवेळी माझ्या हातात पडला. म्हणजे ज्यावेळी मला त्याची गरज होती त्याचवेळी, म्हणजे 1950मध्ये देवाने तो माझ्याकडे पाठवला. माझ्यासाठी बापूंनी आपला संदेश जणू या पुस्तकाने दिला. मी 1.5-2 वर्षे भारत यात्रा करीत होतो. प्रवासाचा मला तितकासा अनुभव नसल्यामुळे अनियमितता होऊन शरीरात रोगाने प्रवेश केला आणि मला पोटशूळ सुरू झाला. निसर्ग उपचार आणि रामनाम यांचा प्रयोग करण्याची संधी जणू ईश्वराने मला दिली. मी नम्रपणे प्रवास तहकूब केला आणि आत्मसंशोधनास लागलो. त्या समयाला भारतन कुमारप्पांनी केलेला बापूंचा रामनामविषयक विचारांचा संग्रह हाती पडला. ते विचार पचविण्यासाठी मी जे चिंतन केले तेच लेखांच्या रूपाने सर्वोदय मासिकात हिंदी भाषेत व्यक्त केले. त्याचे मराठी भाषांतर पुस्तकाकारात प्रकाशित झाले. त्याचे नाव राम नाम एक चिंतन. अक्षर राशी वेद. आमची पदयात्रा सामवेदाच्या गायनाबरोबर होत असे. चालता चालता आम्ही जोरात म्हणत असू, वसंत इन्नुरंत्यो ग्रीष्म इन्युरंत्यः, वर्षाण्यनु शरदो हेमंत शिशिर इन्युरंत्यः. वसंत रमणीय आहे, ग्रीष्म रमणीय आहे, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर रमणीय आहेत. पदयात्रेत हे गायन फार चालायचे आणि तेव्हा आकाशातून जोरदार पाऊस पडायचा तेव्हा वेदाचा मंत्र आठवायचा, सनो वृष्टीम दिवसपरी. तो आम्ही जोरात म्हणत असू. असा वेदाचा आनंद घेत घेत आमची पदयात्रा चालली. हिंदुस्थानातील साहित्यात सर्वात जास्त प्रभाव माझ्यावर पडला वेद वेदांत गीतेचा. वेदांत म्हणजे उपनिषद. जर मला एकच ग्रंथ निवडायचा असेल तर मी निस्संशय गीता निवडीन, पण वेद उपनिषदांचाही माझ्यावर प्रभाव आहे. वेदाचे अध्ययन मी पुष्कळ वर्षे केले. व्यावहारिक ज्ञानाकरता पुष्कळ ग्रंथ वाचावे लागतात, परंतु आध्यात्मिक लाभाकरिता एक ग्रंथ पुरे होतो. ज्याने आपल्याला पोषण मिळत असेल असा कोणताही एक ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचून त्याचा कस काढून घेतला पाहिजे. माझे वेदांचे अध्ययन 1918 पासून 1969 पर्यंत चालले, पण केवळ पाहून वाचून होण्यासारखे नव्हते. फार जुनी वस्तू आहे, म्हणून एकेका शब्दाच्या मागे जावे लागते. 50 वर्षे अध्ययन झाले. 4-4.5 हजार मंत्र तोंडपाठ झाले. त्यातूनच 1319 मंत्र मी निवडले आणि त्यांचे ऋग्वेद सार पुस्तक बनले. 50 वर्षांच्या अध्ययनाचा हा परिणाम आहे. वेदाविषयी सांगतात की वेद अक्षरराशी आहेत, शब्दराशी देखील नाही. त्याचा तुम्ही पदच्छेद कराल तर ते तुमचे भाष्य होईल. ज्याने पदच्छेद केला त्याने भाष्य केले. भाष्य प्रमाण नाही, अक्षर प्रमाण आहे. अनुवाद तर मुळीच कामाचा नाही. अग्नीचा अनुवाद इंग्रजीत काय कराल? अग्नी म्हणजे फायर आणि वन्ही म्हणजेही फायर. पण वेदाचा जो पहिला मंत्र आहे, अग्निमिळे पुरोहितम, तेथे अग्नीच्या जागी वन्ही चालणार नाही. पण इंग्रजीत तर दोन्ही शब्दांसाठी एकच शब्द आहे. म्हणून अनुवाद कसा कराल? अनुवाद तर करूच शकत नाही. आणि जेवढे भाष्य आहे तो वेद नाही, पदच्छेद देखील वेद नाही. संहिता म्हणजे अक्षरवेद आहे. मी व्याख्या करीन तर तो माझा वेद होईल. मी पदच्छेद करीन
तर तो माझा वेध होईल. म्हणून मी एवढेच केले. जेवढे मंत्र मला तोंडपाठ होते त्यातील थोडे घेऊन एकत्र प्रकाशित केले. ऋग्वेदात 10,558 मंत्र आहेत. मी त्याचे अष्टमांश म्हणजे 1,319 केले. अष्टमांश काढा. पठन म्हणजे पारायण करायला सोपे जावे म्हणून एवढे प्रकाशित केले. 1969 साली. आचार्यांच्या सेवेत शांकर विचारांचे मला फार आकर्षण आहे. त्यात साधनेच्या कल्पनेबाबत कुठेही संकुचितता आढळत नाही. हे त्या आकर्षणाचे सर्वात मोठे कारण आहे. कोणत्याही साधनेचे शंकराचार्य ओझे होऊ देत नाहीत. साधना सुटकेसाठी आहे, अडकून पडण्यासाठी नाही. शंकराचार्यांचे फार मोठे ऋण माझ्या शिरावर आहेत. देहभावनेतून मुक्त होणे हाच ते ऋण फेडण्याचा उपाय आहे. ती प्रक्रिया माझी सतत चालू आहे आणि ईश्वर कृपेने ती पूर्ण होईल असा विश्वास आहे. दरम्यान सगळ्यांनाच प्रसाद वाटून देणे हाही एक ऋणमुक्तीचा स्थूल उपाय होऊ शकतो. तदर्थ गुरुबोधाच्या निवडीचा प्रयत्न केला. केरळच्या भूदान यात्रेत कालडी गावी शंकराचार्यांच्या जन्मस्थानी गुरुबोधचे प्रकाशन झाले 1957 साली. म्हणजे आचार्यांच्या चरणी समर्पणच झाले. मी मनुस्मृतीतून देखील निवड केली. शंकराचार्यांच्या उपदेशांचे जे सार मी काढले त्याला मी गुरुबोध नाव दिले. याचे नाव मनुबोध नाही, मनुशासनम ठेवले आहे. दोहोत भेद आहे. शंकराचार्यांचा विचार शासनाचा नाही, बोध देण्याचा आहे. त्यात तुम्हीही मुक्त आणि सांगणाराही मुक्त आहे. जर तो बोध रुचला तर अंमलात आणावा, न रुचला तर सोडून द्यावा. मनुचे वाक्य शासन आहे, म्हणजे ती आज्ञा आहे. मनुस्मृतीत पिता, पुत्र, बंधू, राजा इत्यादी सर्वांचे धर्म सांगितले आहेत, म्हणून या निवडीला शासन नाव दिले. मनुचा ग्रंथ समाजशास्त्राचा आहे, म्हणून मनुचे वाक्य आज जसेच्या तसे चालणार नाही. एवढेच नव्हे तर काही वाक्ये विरुद्धही पडतील, म्हणून आम्हाला विवेकाने निवड करावी लागेल. मी तसे केले आहे. मनुच्या आज्ञेचा परिणाम माझ्या चित्तावरही होता आणि लहानपणी मनुच्या आज्ञेनुसारच मी जोडे घालणे सोडले होते. बडोद्याच्या कडक उन्हात जोडा न घातल्यामुळे डोळे बिघडले. मनुच्या काळात कदाचित विद्यार्थी आश्रमातच राहत असतील, त्यांना जोड्यांची गरज नसेल. तेव्हा हे वाक्य मी माझ्या निवडीत घेतले नाही. अशा प्रकारे विवेकाने निवड करावी लागते. आजकाल मनुवर कैकांचा राग आहे. ते ठीकही आहे, कारण मनुस्मृतीत कैक परस्पर विरोधी विचार आहेत. ते सर्व मनुचे आहेत असे मी मानत नाही. त्यातही अनेक प्रकारचे क्षेपक निश्चितच असणार. ज्या वचनांवर राग आहे ती विषमतेची वचने काढून टाकलीत तरी मनुचे काही बिघडत नाही. कारण की मनुला विषमता नको आहे, व्यवस्था पाहिजे आहे. जी व्यवस्था केली त्यात विषमतेचा प्रवेश झाला, जो व्हायला नको होता, आणि त्यामुळे देशाचे नुकसानही झाले. पण मनुचा उद्देश समतेकडे नेण्याचाच होता. असा अंश मी माझ्या निवडीतून काढून टाकला आहे. फक्त असाच अंश ठेवला आहे जो मनुच्या मूळ उपदेशासाठी अनिवार्य होता. हृदये जोडण्याकरता कित्येक वर्षांपासून भूदानाच्या निमित्ताने माझी पदयात्रा चालली. तिचा एकमात्र उद्देश माणसांची हृदये जोडण्याचा होता. वस्तुतः माझ्या जीवनातील सर्वच कामे हृदये जोडण्याच्या एकमात्र उद्देशाने प्रेरित आहेत. विज्ञानामुळे जग लहान बनले आहे आणि ते सर्व मानवांना जवळ आणू पाहत आहे. अशा स्थितीत मानव समाज संप्रदायात वाटला जावा. प्रत्येक जमातीने स्वतःला उच्च आणि दुसऱ्याला नीच समजावे असे कसे चालेल? आम्ही परस्परांना नीट समजून घेतले पाहिजे. माझे कुराण सार असलेले म्हणजे कुराण शरीफमधील निवड असलेले पुस्तक या दिशेने केलेला एक लहानसा प्रयत्न आहे. याच उद्देशाने मी धम्मपदाची पुनर्रचना केली आहे. गीता प्रवचनांच्या द्वारे माझे गीतेवरील विचार जनतेसमोर मांडले आहेत. ख्रिस्त धर्म सारच्या प्रकाशनामागे देखील हीच प्रेरणा काम करीत होती.
यामध्ये न्यू टेस्टामेंटमधील निवड आहे. धम्मपदाचा परिचय तर लहानपणीच झाला होता. नंतर त्याचे सूक्ष्म अध्ययन देखील केले. त्यामुळे धम्मपदाच्या वचनांचा एक व्यवस्थित क्रम माझ्या मनात स्थिर झाला. आजची धम्मपदाची रचना थोडी प्रकीर्ण किंवा सुभाषित संग्रहासारखी आहे आणि त्यात त्याचे समन्वित दर्शन लपल्यासारखे झाले आहे. पुष्कळ दिवसांपासून धम्मपदाचा जो क्रम माझ्या मनात बसला आहे तो लोकांच्या समोर ठेवावा असा विचार माझ्या मनात होता. हे एक साहसच होते, परंतु नम्रतापूर्वक ते साहस मी केले आणि धम्मपद नवसंहिता पुस्तक रूपात प्रकाशित केले. माझ्या जीवनात मला अनेक प्रकारचे समाधान प्राप्त झाले आहे. त्यात शेवटचे समाधान आणि बहुधा सर्वोत्तम समाधान आहे समणसुत्तम. मी जैन बंधूंना बरेचदा विनंती केली की जसे वैदिक धर्माचे सार गीतेत 700 श्लोकात मिळते, बौद्धांचे धम्मपदात मिळते आणि त्यामुळे 2500 वर्षांनंतर देखील बुद्धाचा धर्म लोकांना कळतो, तसे जैनांचे व्हायला पाहिजे. त्यांच्यात अनेक पंथ आहेत आणि ग्रंथ देखील पुष्कळ आहेत. जसे बायबल आहे किंवा कुराण आहे तसा जैनांचा एक ग्रंथ नाही. तुम्ही सर्वजण मुनिजन एकत्र होऊन चर्चा करून जैनांचे एक सर्वोत्तम धर्मसार प्रकाशित करा, असे मी त्यांना वारंवार म्हणत होतो. शेवटी वणिजींना माझे म्हणणे पटले. ते अभ्यासू आहेत. त्यांनी फार मेहनत करून जैन धर्मसाराचे एक पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या 1000 प्रती काढल्या आणि जैन समाजातील तसेच जैन समाजाबाहेरील विद्वानांना देखील पाठविल्या. विद्वानांच्या सूचनेनुसार त्यातून काही गाथा काढून टाकल्या, काही जोडल्या. हे सर्व करून ते जिण्ण धम्मम या नावाने प्रकाशित केले. पुन्हा माझ्या आग्रहाने चर्चा करण्याकरता एक संगीती बोलविली गेली. त्यात मुनी, आचार्य आणि अन्य विद्वान श्रावक मिळून सुमारे 300 लोक एकत्र आले. वारंवार चर्चा झाला. नंतर त्याचे नावही बदलले, रूपही बदलले. शेवटी सर्वानुमताने श्रमण सुक्तम, ज्याला अर्धमागधीमध्ये समण सुत्तम म्हणतात, बनले. अशा प्रकारे 1500 वर्षात जे काम झाले नव्हते असे एक फार मोठे काम झाले. बाबा त्याचे केवळ निमित्त बनला, पण ही सगळी भगवान महावीराची कृपा आहे अशी माझी श्रद्धा आहे. ओरिसाच्या भूदान यात्रेत भक्त शिरोमणी जगन्नाथ दास यांनी रचलेल्या भागवताचे अध्ययन करण्याची संधी मिळाली. अध्ययनाकरता त्यांचा 11 स्कंध निवडला. यात्रेत मध्येच अर्धा तास थांबून एखाद्या शेतात एकांत जागी बसून सर्व यात्री मिळून सहअध्ययन करीत असत. तुलनेकरता मी मूळ संस्कृत आणि एकनाथांचे हरिरंगात रंगलेले विवरण भागवत श्रीधर टीकेसहित पाहत असे. त्या अध्ययनातून भागवत धर्मसार हाती आले. आमच्या काश्मीर यात्रेच्या सुरुवातीला काही दिवस जपूजीचे सामूहिक अध्ययन होत असे. त्यावेळी मी जपूजीवर व्याख्याने दिली होती. त्यांचा संग्रह करणारे जपूजी हे पुस्तक 4 वर्षांनंतर प्रकाशित केले गेले. जपूजी केवळ शिखांसाठी नाही, साऱ्या जगासाठी आहे अशा दृष्टीने त्यावर भाष्य केले आहे. गुरु नानकांना कोण्या एका संप्रदायात बांधणे योग्य होणार नाही. आम्ही सच्चे खरे बनू, तेव्हाच ध्यानाचा, चिंतनाचा उपयोग होईल असे त्यांनी जपूजीत म्हटले आहे. ईश्वराने आमच्याकरता जे लिहून ठेवले आहे त्याप्रमाणे, त्याच्या हुकुमाप्रमाणे, त्याच्या संमतीनुसार, आज्ञेनुसार चालणे हाच सच्चे बनण्याचा मार्ग आहे असे नानक म्हणतात. त्यांची एकूण साधना निरभऊ निरवैरू या 2 शब्दात सांगता येईल. मनुष्यासमोर आज ज्या समस्या आहेत त्याचे निराकरण या 2 शब्दात आहे. यासोबत आमच्या कामाकरता आणखी एक शब्द जोडतो, निष्पक्ष. हा देखील जपूजीत सूचित केला आहे. मनई मगुन चलै पंथू. मनन केल्याने मनुष्य पंथाच्या मार्गाने जाणार नाही. शांतीसेनेच्या अध्ययनाकरता या पुस्तकात चांगली सामग्री मिळेल. या विचाराने पुस्तक प्रकाशित करण्यास मी अनुमती दिली. संत प्रसाद. आसामच्या आध्यात्मिक साहित्याचे माझे जे थोडेफार अध्ययन झाले आहे त्यात नामघोषा या ग्रंथाने मला विशेष आकर्षित केले.
आसामच्या साहित्यात तर नामघोषा अद्वितीयच आहे, पण भारतीय भाषांमध्ये देखील त्याचे आपले एक स्थान आहे. भगवत नामस्मरण हे मुख्य केंद्र मानून त्याच्या आजूबाजूला माधवदेवांनी अनेक जीवनमूल्ये सूचक पद्धतीने ग्रथित केली आहेत. ते पुस्तक मी पुष्कळदा वाचले. त्यातील कित्येक वचने मला तोंडपाठ झाली. त्याच्या संगतीत मला मित्रसंगतीचा आनंद मिळाला. माझ्यासाठी त्याचा मी एक संक्षेप नामघोषा सार तयार केला आणि नंतर सर्व साधकांच्या उपयोगाकरता प्रकाशित करण्याचा विचार केला. भूदान यज्ञाच्या 12 वर्षांच्या तपानंतर आम्ही संमेलनाकरता रायपूरला आलो. मधली 2-3 वर्षे सर्वोदय संमेलनाला मी उपस्थित राहू शकलो नाही. रायपूर संमेलनात सुलभ ग्रामदान, ग्रामाभिमुख खादी आणि शांतीसेना या त्रिमूर्ती उपासनेचा निर्णय झाला तेव्हा मला विनय पत्रिकेतील वचन आठवले. बंधौ राम लखन बैदेही जे तुलसी के परमसनेही. आणि त्या चिंतनाच्या मस्तीत मी सेवाग्रामला येत होतो. त्या ठिकाणी मला खादीची नवी योजना जाहीर करायची होती. रस्त्यात 26/1/64 या पुण्य दिवशी दरचुरा, मध्य प्रदेशातल्या दरचुरा नावाच्या एका लहानशा गावातील प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मला विनयपत्रिका भेट दिली. माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. आजकाल शाळेतील विद्यार्थी थोडे असंयत आणि अश्रद्धाळू झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून विनयपत्रिकेची भेट मला अपूर्व प्रसाद वाटली. तेव्हा पुन्हा तिसऱ्यांदा तिचे अध्ययन सुरू केले. 10 महिने त्या प्रेमसुधा सागरात मी निमग्न राहिलो आणि त्यातून विनयपत्रिकेची एक संक्षिप्त आवृत्ती सहधर्मींकरता प्रकाशित करावी अशी प्रेरणा मला झाली. या संक्षेपाला मी नाव दिले विनयांजली. मानसिक संशोधनाचे कामी तुकारामाने मला पुष्कळ मदत केली आहे. माझ्या आईच्या मधुर कंठातून तुकारामाचे अभंग मी ऐकले आहेत. त्याच्या स्मरणानेही आज माझे डोळे ओले होतात. तुकारामाचे माझ्या आवडीचे 101 अभंग निवडून किंचित विवरणासह वाचकांपुढे ठेवावे अशी एक योजना माझ्या मनात होती. महाराष्ट्र धर्म साप्ताहिकाच्या दर एक अंकात असा एक अभंग मी देत असे. ही योजना पूर्ण झाली नाही. जेवढे प्रकाशित झाले त्याचे पुस्तक बनले, संतांचा प्रसाद. नंतर तुकारामांच्या भजनांची मी केलेली निवडही प्रकाशित केली गेली, तुकारामांची भजने या नावाने. एकनाथांचे खाजगी अनुभव शोधून काढण्याच्या अपेक्षेने मी त्यांच्या अभंगाच्या गाथेकडेही वळलो. धर्म आणि तत्वज्ञान यांचे जे काही वाचन मी केले आहे ते सारे माझ्या चिंतनाला मदत म्हणून, केवळ आत्मसमाधानासाठी केले आहे. नाथांच्या गाथेतील अनुभव रत्ने देखील माझ्या उपयोगासाठी मी अनेक वर्षे सावकाश निवडीत आलो. त्यांचा एकत्र संग्रह 1941 साली मी जेलमध्ये असताना प्रथम प्रकाशित केला गेला, एकनाथांची भजने या नावाने. नंतर दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी मी त्यावर पुन्हा बारकाईने नजर टाकली. काही अभंग बदलून घेतले, जुळणीतही किंचित बदल केला. आता निवड आणि जुळणी दोन्ही माझ्या मनाजोगत्या झाल्या आहेत. निवड करण्यात कधीकधी असा उद्देश असतो की वाचकांना गोडी लागून मूळची सबंध कृती पाहण्याची त्यांना प्रेरणा व्हावी. माझा उद्देश नेमका याच्या उलट आहे. ही निवड आत्मसात केली म्हणजे तेवढ्याने साधकाचे काम भागावे, त्याला मूळच्या अफाट विस्तारात संचरण्याची गरज राहू नये. जी मेहनत आम्हाला करावी लागली ती त्याला करावी लागू नये, असा यात उद्देश आहे. म्हणून निवड वेचक असली तरी सांगोपांग केली आहे. नाथांचे या निवडीने समाधान होईल याविषयी मी निस्संशय आहे. नामदेव हे महाराष्ट्राचे महान प्रचारक होते. मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे हिंदुस्थानभर विठ्ठल नाम त्यांनी प्रसिद्ध केले आहे. ते काही वर्षे पंजाबात राहिले होते. पंजाबी भाषेमध्येही त्यांनी पद्यरचना करून ठेवली आहे. त्यातला काही भाग शिखांच्या ग्रंथसाहेबात मान्य होऊन बसला आहे. नामदेवांच्या शतकोटी उर्फ शीघ्र कवित्वामुळे त्यांच्या अभंगांचा प्रमाणभूत असा गाथा उपलब्ध नाही. म्हणून त्यांचे अभंग निवडण्यात परिश्रम पुष्कळच पडले. ज्या गाथेतून सर्व निवड केली होती ती हरवल्याचे जेलमध्ये कळले तेव्हा पुन्हा सारी निवड नव्याने करावी लागली. मागाहून हरवलेले पुस्तक सापडून दोन्ही निवडी पडताळण्याचा लाभ मिळाला. इतक्या सर्व मेहनतीचे फलित त्यांच्या भजनांचा अमृतमधुर संग्रह आहे, नामदेवांची भजने. निष्काम हरिप्रेमाने भरलेली ही वाणी
साधकांच्या चित्तशुद्धीचे साधन होऊ शकणारी आहे. रामदासांनी लिहून तर पुष्कळ ठेवले आहे, परंतु असार सोडून सार घ्यावे हे त्यांच्या सर्व लिखाणाचे सार आहे. किंबहुना ती त्यांची आज्ञा आहे. तदनुसार त्यांचे लिखाण चाळून पाहता त्यातला पुष्कळ अंश सहजच गळून पडणारा आहे. त्यांच्या ग्रंथात दासबोध आणि मनाचे श्लोक हे 2 शिरोमणी ग्रंथ म्हणायचे. मनाचे श्लोक तर मला पाठच होते. दासबोधाची असंख्य पारायणे माझी झाली. अनेक पारायणानंतर दासबोधाचे जे मोजके सार माझ्या हातात आले तेवढे बोधबिंदू या नावाने माझ्यासाठी मी निवडून ठेवले होते. मनाचे श्लोक ही रामदासांची अपौरुषेय वाणी आहे. त्यांच्या अभंगांची गाथा मी वारंवार घोळली आहे. तिचा एक सहज संग्रह माझ्या स्मृतीत साठवला होता आणि हे सर्व रामदासांची भजने या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित केले. ज्ञानदेवांची भजने आणि त्यांची चिंतनिका यात मी जितका चिंतनांश ओतला आहे तितका गीताई आणि गीताई कोश सोडल्यास दुसऱ्या कशातही ओतला नसेल. ज्ञानदेवांच्या अभंगांची याहून अधिक चांगली निवड मला करता येणार नाही. आणि त्या चिंतनिकेत अशी गोडी आहे की तिला शिळेपण कधीच यायचे नाही. चिंतनाचे स्वरूप एकजिन्सी कल्पिलेले नाही. त्यात कुठे सविस्तर भाष्य आहे, कुठे संक्षिप्त सार आहे, कुठे सरळ अनुवाद आहे, तर कुठे स्वैर संचार आहे. चिंतन करणारा जो भाव स्फुरला तो त्याने अनिर्बंध मांडला आहे. ज्याला शक्य होईल त्याने आपापली जीवनशुद्धी लक्षून स्वतंत्रपणे चिंतन करावे अशी इच्छा आहे. चिंतनिका केवळ दिशा सुचविणारी आहे. साधनेच्या क्रमाविषयीच्या माझ्या दृष्टीप्रमाणे अर्थात मी ही रचना केली आहे. ती ज्ञानदेवांना कितपत मानवेल हे ज्ञानदेवांशी मी किती एकरूप झालो आहे यावर अवलंबून आहे. पण मला त्याची फिकीर नाही. ज्ञानदेवांशी मी जितका एकरूप होऊ शकलो तितका कुणाशी झालो नाही एवढे माझे मला माहीत आहे. वाचा ऋणाची फेड. चिंतनातून प्रयोग आणि प्रयोगातून चिंतन अशी माझी जीवनाची घडण बनली आहे. हिलाच मी निदिध्यास म्हणतो. निदिध्यासातून विचार स्फुरत राहतात. ते टाचून ठेवण्याची वृत्ती सामान्यतः मला होत नाही, पण मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत एकदा अशी वृत्ती उगवली होती. सारेच विचार लिहित नव्हतो, थोडे लिहित होतो. त्यांची विचारपोथी बनली. सुदैवाने ही प्रेरणा फार दिवस टिकली नाही, थोड्याच दिवसात मावळली. विचारपोथी छापण्याची कल्पना नव्हती, तथापि जिज्ञासूंनी पोथीच्या प्रती लिहून घेणे आरंभिले. अशा सुमारे 150 प्रती 12 वर्षात लिहिल्या गेल्या असतील. पण सांप्रतकाळी अशुद्ध लेखनाचा आणि गचाळ अक्षराचा प्रचार झाल्यामुळे आणि मूळ प्रतीचा आधार सर्व प्रतींना न मिळाल्यामुळे एकेका प्रतीत अपपाठ शिरत गेले. परिणामी काही वचने अर्थहीन झाली आणि शेवटी म्हणून छापील आवृत्ती काढावी लागली. हे विचार सुभाषितासारखे नाहीत. सुभाषिताला आकार लागतो. हे विचार जवळजवळ निराकार आहेत. ते सूत्रासारखेही नाहीत, कारण सूत्राला तर्कबद्धता पाहिजे असते. हे मोकळे आहेत. मग यांना काय नाव द्यावयाचे? मी त्यांना अर्धवट पुटपुटणे म्हणतो. या विचारांना पूर्वश्रुतींचे आलंबन तर आहेच, तथापि ते आपल्या परी निरालंबही आहेत. ज्ञानदेवाची परिभाषा योजणे क्षम्य मानल्यास हा एक वाचाऋण फेडण्याचा प्रयत्न म्हणता येईल. स्वराज्यशास्त्राची मांडणी. स्वराज्यशास्त्र हे पुस्तक 1940 सालच्या कारागृहवासात मी लिहिलेले आहे. ते एक स्वतंत्र दर्शनच आहे. राज्य निराळे, स्वराज्य निराळे. राज्य हिंसेने मिळवता येते, स्वराज्य अहिंसेशिवाय अशक्य. म्हणून विचारवंत राज्य इच्छित नाहीत, पण सारे स्वराज्यासाठी झटूया म्हणून तळमळत असतात. न त्वहम कामये राज्यम आणि यतेमहि स्वराज्ये हे त्यांचे निषेधक आणि विधायक उद्घोष असतात. स्वराज्य हा एक वैदिक परिभाषेतला शब्द आहे. त्याची व्याख्या अशी केली जाते: स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचे राज्य, म्हणजे प्रत्येकाला माझे वाटेल असे राज्य, म्हणजेच सर्वांचे राज्य, म्हणजेच रामराज्य. स्वराज्याचे शास्त्र नित्य वाढते आहे. त्याची पद्धती देशकालानुसार बदलणारी आहे, पण त्याची मूलतत्वे शाश्वत आहेत. त्या शाश्वतांच्या आधारावर यातला आराखडा आखला आहे.
राजनीती काढून टाकून लोकनीती आणायची हा आमचा ध्यास आहे. स्वराज्यशास्त्र हे त्या लोकनीतीचे व्याकरण आहे. स्वल्पाक्षर योजनेमुळे त्याचा अर्थ उकलायला मननाची गरज राहील. त्यावर विस्तृत भाष्य लिहिणे शक्य आहे, जे आज भूदान यज्ञ प्रक्रियेत लिहिले जात आहे. सर्वोत्तम सेवा. माझ्या आईने एकदा म्हटले होते, विन्या, तूच का करीत नाहीस गीतेचा मराठीत सरळ पद्यानुवाद? तू हे करू शकतोस. आईच्या या श्रद्धेने माझ्याकडून गीताई लिहविली. गीतेचे चिंतन, मनन, निदिध्यसन आमच्या जनतेला संस्कृतातून शक्य नसल्यामुळे गीता मराठीत आणण्याची फार दिवसांची इच्छा होती. त्यासाठी आवश्यक मानसिक योग आणि इतर अनुकूलता 1930 साली लाभू शकली. गीतार्थाचा निश्चय करताना गीतेच्या 5व्या अध्यायाने माझी अनेक वर्षे घेतली आहेत. तो अध्याय मी गीतेची किल्ली समजतो. त्याचीही किल्ली आहे 4थ्या अध्यायातील 18वा श्लोक, कर्मी अकर्म अकर्मी कर्म. याचा अर्थ मला जसा उकलला तसा गीता प्रवचनात विवरला आहे. सबंध गीता प्रवचनावर त्याची छाया पसरली आहे. तारीख 7 ऑक्टोबर 1930ला पहाटेच्या प्रार्थनेनंतर 5 वाजता गीताई लेखनाचा आरंभ 5व्या अध्यायाने झाला. स्वरा माझी स्वरपंचम की वर्णा माझी वर्णपंचम, तैसा गीते माझी अध्याय पंचम, आदरणीय परम साधकजना. आणि याची समाप्ती 6 फेब्रुवारी 1931 रोजी झाली. माझ्या दृष्टीने इतकी काळजी घेतल्यानंतरही प्रत्यक्ष प्रयोगाशिवाय माझे समाधान काही होईना. म्हणून लिहून झाल्यानंतर आश्रमातील लहान मुलींच्या एका वर्गाला गीताई शिकवून पाहिली. त्यांना जेथे जेथे अडले तेथे तेथे बदल केला. नंतर मित्रांच्या सूचना मागविल्या, त्यांचाही विचार केला आणि धुळ्याच्या जेलमध्ये 1932 साली शेवटची प्रत तयार केली. गीताईची पहिली आवृत्ती मी धुळ्याच्या जेलमध्ये असताना निघाली. त्याचवेळी त्याच जेलमध्ये गीता प्रवचनेचा जन्म झाला. साने गुरुजींच्या मंगल हस्ताने ती लिपिबद्ध झाली आणि ईश्वरी योजनेनुसार आता गीता प्रवचने सबंध भारतात अनेक भाषात भाषांतरित होऊन जनतेची सेवा करीत आहे. गीता प्रवचनांनी एकूण गीतासार सोप्या भाषेत लोकांच्या आटोक्यात आणून दिले, परंतु श्लोकशः अर्थ करण्याला आणखी मदतीची गरज राहते. त्यासाठी गीताई शब्दार्थ कोशाची मागणी होऊ लागली. मी त्याआधी मनावर घेतले नव्हते, कारण फुरसत मिळण्यासारखी नव्हती आणि कोशासाठी पाठाचाही अंतिम निश्चय व्हावयास पाहिजे होता. त्या दिशेने माझे चिंतन मनन चालूच होते. गीताईच्या एकेका आवृत्तीत 2-4 जागी पाठ संशोधन होत गेले आहे. पुढे व्यक्तिगत सत्याग्रहाच्या आणि भारत निर्मुक्तीच्या चळवळीत उणीपुरी 5 वर्षे चांगला एकांत लाभला. दरम्यान काही महिने मौनही घेतले होते. त्यावेळी पाठ संशोधनाचे काम पूर्ण होऊ शकले. बाहेर आल्यानंतर माझा छोटा भाऊ शिवाजी आणि मी दोघांनी मिळून 1945-46 साली 7 महिने या कामासाठी दिले. अशी कोशाची समग्र रचना पूर्ण झाली, पण माझ्या चिरकारिक वृत्तीमुळे मी कोश तसाच पडून ठेवला होता. लोक घाई करीत, पण काही वर्षे जाऊ देणे मला जरुरीचे वाटत होते. काळाने नवीन नवीन कळत असते, म्हणून वाफ जिरू देणे लाभाचे असते. काही काळानंतर पुन्हा दोघांनी मिळून सबंध कोशाची दुसरी परिक्रमा केली. यावेळी 5 महिने लागले. गीताईच्या रचनेतील धोरणाहून अगदीच उलटी स्थिती या कोश रचनेत आहे. गीताईत मी नसावा अशी काळजी आहे, येथे सगळा मीच आहे. अर्थात गीतेच्या चिंतनाची माझी तऱ्हा या कोशात उमटली आहे. याच रीतीने सर्वांनी चिंतन करावे असे मी केव्हाच म्हणणार नाही, कारण मी स्वतःही याच रीतीने चिंतन करण्याला बांधला जाणार नाही. उद्या मी वेगळे चिंतनही करू शकेन. गीताई हा शब्द आहे, त्यात मला आता बदल करावयाचा नाही, परंतु अर्थचिंतन उत्तरोत्तर माझेही बदलत जाईल. 4 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेला कोश पुन्हा संशोधून हा नवाच तयार झाला. कुठेतरी रेघ ओढावयाची म्हणून रेघ ओढली आणि प्रकाशनाकरता परवानगी दिली. गीताई शब्दार्थ कोशाची अभ्यासूंना मदत होते असे मी पाहिले, परंतु सामान्य वाचकांना कोश वापरून अर्थशोधन करण्याची शक्ती आणि फुरसतही नसते. त्यामुळे श्लोकांचे विवरण श्लोकांखालीच दिल्याने बरे पडेल अशी कल्पना निघाली.
तशी योजना गीताई चिंतनिकेच्या आवृत्तीत केली आहे. कोशातील मुख्य विवरणे यात बहुतेक सगळी घेतली आहेत. नवीन विवरणेही काही जोडली आहेत. शिवाय गीतेच्या काही श्लोकांवर सुचल्या तसतशा टिपाही एका वहीत मी लिहून ठेवल्या होत्या. त्यातला जरुरीचा अंशही यात जोडला आहे. अशा रीतीने गीतेविषयीचे माझे आस्तागायतचे चिंतन गीताई चिंतनिकेत थोडक्यात प्रतिबिंबित झाले आहे असे म्हणता येईल. गीता प्रवचने, स्थितप्रज्ञ दर्शन आणि गीताई चिंतनिका मिळून गीतेचा साम्ययोगपर अर्थ जसा मी समजलो तसा पूर्णपणे वाचकांच्या पदरात पडेल अशी मला आशा आहे. माझी अशी खात्री आहे की माझी इतर सेवा किंवा कृती जग विसरून गेले तरी गीताई आणि गीता प्रवचने जग विसरणार नाही आणि ही माझी कृती जगाची सेवा करीत राहील. कारण गीताई लिहिताना आणि ती प्रवचने देताना मी केवळ समाधिस्थ होतो. विण्याची कृतिशून्यता. मी जे काही लिहितो ते माझे नाही. मी तर आपल्या स्वामीचा हमाल आहे. मोठ्यांकडून ते मला मिळाले आहे आणि ते मी वाटीत असतो. रेव्हरंड टिळकांनी म्हटले आहे, तुझ्या महोदार सारस्वताच्या महासागरींचा जरी मीन मी, झालो तरीही तृषा मनमनाची, कधीही कधीही न होणे कमी. मला असे जे विचारधन प्राप्त झाले आहे ते मी थोडेफार वाटीत आहे. मी एक रिटेल डीलर म्हणजे फुटकळ व्यापारी आहे. मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून माल घेतो आणि तो वाटतो. बाकी तर वाणी संत कृपेचीही, विण्याची कृतिशून्य.